तर देवेंद्र फडणवीस यांचं बारामती विमानतळावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळेल। शरद पवार सुद्धा व्यासपीठावरती असणार आहेत, सुप्रियाताई आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार दाखल झाले। त्याच्यात बरोबर आहे, चूक काय? मात्र सुरुवातीला त्यांचं नाव नव्हतं म्हणून एक नाराजी जी आहे हे बाकीच्या विचार। तर आपण पाहतोय की मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपण पाहतोय की अजित पवार हे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की भाजप पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी स्वागत जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केलं जातंय। विमानतळावरती मोठी गर्दी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि आपण पाहतोय आता या ठिकाणी अजितदादांकडून त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जाईल। मंत्री मंगल प्रभात लोढा जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता अजितदादा यांच्याकडून गुच्छ देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत जे आहे ते केलं जाईल आणि अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान हे सुद्धा खरं तर बारामती एअरपोर्टवरती दाखल होते आणि त्यानंतर हे तिघेही नेते जे आहेत एकत्रित नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील आणि नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आज खरं तर बारामतीमध्ये जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमामध्ये नेते जे आहेत ते नेमकं काय बोलतात याकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बारामती एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत आणि अजितदादा हे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहेत। आपण पाहतोय की भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली होती। आलेल्या पदाधिकाऱ्यांचं जे गुच्छ आहे ते खरं तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे आणि आपण पाहतोय की आता हे वेटिंग रूमकडे जाताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकत्रित मानवंदना जी आहे त्या ठिकाणी दिली जाईल, सलामी दिली जाईल आणि त्यानंतर हे सगळे एकत्रित नेते जे आहेत ते नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील। दादा पाहुणे आलेले आहेत, सीएम आले और सीएम आले। तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते अगदी काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यानंतर एकत्रित हे नेते जे आहेत आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत जे आहे त्या ठिकाणी सर बारामतीमध्ये आलेला आहात आज नमो रोजगार मेळावा नंतर बोलतो आरामात बोलतो आता एवढे घाई नाही कशाला आरामात पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मी बोलतो। आपण पाहतोय की या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। आज महायुतीच्या निमित्तानं हे सगळे नेते जे आहेत ते खरं तर नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीचे नेते एकत्रित असणार आहेत। आगामी लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि विशेषतः लक्ष असणार आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे। या मतदारसंघामध्ये नेमकं काय होतं कारण आज आपण पाहतोय की हे तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत ते बारामतीमध्ये आहेत। संपूर्ण शहरामध्ये बॅनर जे आहेत महायुतीचे झळकलेले होते। बॅनरवरती पक्षाचं चिन्ह जे आहे अजित पवारांना खरं तर घड्याळ हे चिन्ह मिळालं, त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं। या तीनही पक्षांची चिन्ह जी आहेत ती बॅनरवरती सुद्धा झळकलेली पाहायला मिळाली आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही खरं तर महायुतीचा आजचा कार्यक्रम म्हणजे तयारी आहे का याची सुद्धा चर्चा जी आहे ती संपूर्ण बारामतीमध्ये होतीये। मात्र आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामती एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत। अजित पवारांनी त्यांचं स्वागत केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी काही वेळ हे नेते जे आहेत ते प्रतीक्षा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झाल्यानंतर एकत्रित तीनही नेते जे आहेत ते नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी रवाना होतील। मात्र आपण पाहतोय की मोठी गर्दी भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी झालेली आहे। येणारा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतोय आणि हे तीनही नेते जे आहेत ते एकत्रित नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही येण्यासाठी अगदी अवधी आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस विमानतळावर पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांची प्रतीक्षा आहे आणि एकनाथ शिंदे यांचं आगमन झाल्यानंतर हे तीनही प्रमुख नेते कार्यक्रम स्थळाकडे रवाना होतील। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। सागर, वृषाली आपण पाहिलं की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं काही क्षणापूर्वी जे आहे ते या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय हे खरं तर सभास्थळ आहे आणि सभास्थळाच्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला या ठिकाणी रेस्ट रूम जे आहे ती करण्यात आलेली आहे आणि या रेस्ट रूममध्येच या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे जे आहेत त्या थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय सुप्रिया सुळे, शरद पवार हे या रेस्ट रूममध्ये थांबलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर जवळपास 1-1.25 तासाची बैठक जी आहे ती विद्याप्रतिष्ठानमध्ये झालेली पाहायला मिळाली आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील, शरद
पवार असतील यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी झालेली होती. त्यानंतर या बैठक संपल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. खरं तर केंद्र सरकारचा हा कार्यक्रम असल्याची प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आपण पाहतोय की महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज बारामतीमध्ये होताना पाहायला मिळतं. जवळपास 200 ज्या कंपन्या आहेत त्या 200 कंपन्या यांच्या माध्यमातून 20,000 युवक असतील, युवती असतील यांना रोजगार जो आहे तो उपलब्ध करून दिला बरोबर आहे. जाणार आणि आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नेते मंडळी काय म्हणणार, काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सागर, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा.